नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। सोयगाव घाणेगाव तांडा येथील सिमेंट रस्त्याची काम निकृष्ट, गुणनियंत्रणाकडून तपासणी करण्यात येऊन ठेकेदारांवर कारवाई करा, गावातील नागरिकांची मागणी। जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण, औरंगाबाद। सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा गावात सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असून हे काम अतिशय निकृष्ट, कामाचा उत्कृष्ट दर्जा असे मानले जात आहे। भर पावसात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात लोखंडी आसारीचा वापर न करता माती मिश्रित वाळूचा वापर करण्यात येत असून सिमेंटचा अल्प प्रमाणात वापर होत आहे। हा रस्ता एका महिन्यात उखडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार करण्याची ग्रामस्थांतून मागणी होत आहे। शासन लाखो रुपये खर्चून घाणेगाव येथील गावातून जाणारा देऊळगाव सावळत-बारा रस्ता मजबूतीकरण व सिमेंटीकरण करीत आहेत। मात्र साईडवर काम पाहणारे अधिकारी व ठेकेदार संगनमताने आपले खिसे भरण्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे। मालपूर येथे श्री महेश शास्त्री यांच्या गंगा निवासस्थानी गौरी गणपतीची स्थापना। सिंदखेडा तालुका प्रतिनिधी श्री प्रभाकर अडगाळे। गणपती बाप्पाची स्थापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी गौरी गणपतीची स्थापना करून विधिवत पूजा पाठ श्री महेश शास्त्री यांच्या गंगा निवासस्थानी आरती व सत्यनारायणाची पूजा पंथ श्री सिद्धेशजी शुक्ल, सौ लालन शुक्ल, कुमारी विभूती शुक्ल, श्री महेश शास्त्री, सौ पुष्पा शास्त्री, चिरंजीव प्रथमेश शास्त्री, पत्रकार प्रभाकर अडगाळे, राकेश खंडवे, श्याम भावसार, कमलेश पाटील, बापू बागुल, सतीश सिरसाट आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम पूर्वजांपासून सुरू आहे व तो आम्ही अखंडितपणे सुरू ठेवत आहे। श्री शास्त्री यांनी ज्येष्ठा गौरीचे महत्त्व पटवून सांगितले। दर सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम होत आहे। आपल्या या मालपूर नगरीमध्ये आज मंगला गौरी यांचं आगमन झालेलं आहे। त्या बाबतीमध्ये आपण दोन शब्द व्यक्त करा। मालपूर तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे। मालपूर गावाला आपल्या शास्त्री परिवार या ठिकाणी दर वर्षाला हा पारंपरिक जो ज्येष्ठा गौरी पूजन आहे, या गौरी आवाहन हे 10 सप्टेंबर 2024ला भाद्रपद शुद्ध अष्टमी या ज्येष्ठा नक्षत्रावरती बुधवारी 11 सप्टेंबर 2024ला गौरीपूजन आवाहन नंतर गौरीपूजन केलं जातं विधिवत, आणि त्यानंतर भाद्रपद शुद्ध नवमीला गुरुवारी मूळ नक्षत्रावरती गौरींचं विसर्जन केलं जातं। गौरी गणपतींचा हा जो कार्यक्रम आहे अतिशय म्हणजे प्रसिद्ध, काही बऱ्याच गावांना पारंपरिक पद्धतीने गौरी पूजनाचं महत्त्व विशद केलं गेलेलं आहे। श्री महालक्ष्मी आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला। श्री महालक्ष्मी म्हणजेच येणारं धन आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारं जे धन आहे, जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असं म्हटलं जातं। लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे। या संदर्भात प्राचीन आरण्यका अशी आहे, समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले। साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला। त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावरती विष्णूंनी तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला, पण ही स्त्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनातून पळून गेला। तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली।
तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिलं आणि तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले आणि तिला वरही दिला. एक पहिला वर जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनहीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर शनिवारी अश्वत्थात प्रदक्षिणा घालणाऱ्याने तिने पीडा देऊ नये. आणि तिसरा वर दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठा नक्षत्रावरती तिचं पूजन केलं जाईल असा वर दिला होता. तेव्हापासून ज्येष्ठा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघं बहिणींची विधिवत पूजा केली जाते. प्रथम आवाहन, नंतर विधिवत पूजा आणि श्री गौरी गणपतींचं विसर्जन असा हा कार्यक्रम दरवर्षी केला जातो. आणि भाव जिथे असतो तिथे श्रद्धा असते असं म्हटलं जातं. भाव तिथे देव म्हणून ही अशी पूजा पूजनीय आहे असं म्हटलं गेलेलं आहे. धन्यवाद सर.